त्यांच्या तोंडूनच आलं, अगं तू दादर मठाजवळ राहते, मग मठांमध्ये येणाऱ्या सेवेकरींविषयी काहीतरी कर, अनुभवांविषयी काहीतरी कर. तोची एक समर्थाची सुरुवात कुठून झाली? तोची एक समर्थ एक स्वतःच मध्ये एक बोलतो ना मॅजिकल जर्नी. तर मी बोली नाव मी तोची एक समर्थ नाव ठेव. कावेरी इट इज म्हणजे म्हणजे बोलतो ना अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे कुठून सुरुवात झाली, अशीच सोफ्यावर बसले होते आणि अचानक कानावर आवाज आला, उठ अगं, नुसती बसू नकोस, काय करतेस तू, काहीतरी तुला मी एवढं कॉन्फिडन्स दिलं आहे, एवढं तुला घडवलं आहे, एवढं तुला लोकांच्या समोर उभं राहून बोलण्याची तुला मी ताकद दिली आहे, एवढं शिकवलं आहे, कशासाठी, काहीतरी त्या प्लॅटफॉर्मचा यूज कर. आणि मला 2 मिनटं कळलंच नाही की काय काय चालू आहे, कारण का माझं सतत इव्हेंट्स, जसं तुला मी सांगितलं की मी इव्हेंट्स करत होते. याच्या आधी मी कॉर्पोरेटमध्ये होते 13 वर्ष. तू बऱ्याच मोठमोठ्या लोकांचे इंटरव्ह्यूज सुद्धा घेतले. सिंधुताई सपकाळ यांचा मला त्यांचा इंटरव्ह्यू घेता आला, हे माझं अहोभाग्य. तर तेव्हा मला नव्हतं माहिती कावेरी की मला हळूहळू तेच करायचं आहे. बरोबर. आपल्याला कधीच ते माहिती नसतं की आपली जर्नी कुठून कुठे आपल्याला घेऊन जाते. पण इट्स ऑल अबाउट, जेव्हा गुरूंना आपल्याला शोधायचं असतं ते बरोबर शोधतात. तसंच माझ्याबरोबर घडलं. मी एका प्लॅटफॉर्मवर काम करायची. त्या प्लॅटफॉर्मवर मी लाईव्ह करायची, लघु उद्योजकांसाठी काम करायची, आर्टिस्टसाठी काम करायची, सर्वसामान्य लोकांना कसं मी जगासमोर घेऊन येऊ शकते त्याच्यासाठी मी काम करायचे. आणि ते करता करता तो प्लॅटफॉर्म खूप ग्रो केला मी आणि माझ्या फ्रेंड्सने. आणि तेव्हाच एक क्षण असा आला की मी बसले होते सोफ्यावर आणि जसं मला कानात, मी इग्नोर केलं, मी झोपले. थोड्याने परत मला अस्वस्थ झालं, रेस्टलेस झालं, म्हणून उठून बसले आणि समोर महाराजांची फ्रेम होती. मी त्यांना विचारलं काय चाललं आहे, म्हणजे मला समजत नाही कोण माझ्या कानात सारखं बोलतं आहे हे की उठ 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 आणि काम कर. मला काहीच कळलं, म्हणून मी एका व्यक्तीला कॉल केला, शुभांगी घाटणेकर नाव आहे त्यांचं. तर त्यांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं की असं असं माझ्याबरोबर घडतं आहे, मला समजत नाही. तर ती मला बोलली की हे तू करत नाही आहेस बाळा, ही कॉलिंग आहे तुझी. स्वामी सांगतायत तुला कोणतरी सांगतंय की तुला काहीतरी सुरू करायचं जे तू आधीपासून करत आली आहेस. ते फक्त बोलतो ना की ते टेस्ट मॅच होते, आता तुला वन डे खेळायचं, म्हणजे तुला आता वर्ल्ड कपला तयारी होते तुझी. तू तसं काहीतरी, तू तोची एक समर्थ, हे तेव्हा नावही नव्हतं, मला माहितीही नव्हतं काय नावाचा अर्थ काय आहे. तोची एक समर्थ, तोच आहे एक समर्थ. आणि खरं बघायला गेलं ना कावेरी, हे नाव पण मी नाही ठेवलं. महाराजांनी सगळं नियोजन करून ठेवलं होतं तोची एक समर्थचं. जेव्हा मला त्या म्हणाल्या की तू विचार कर, आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवरनं तू काय करू शकतेस, स्वामींचं काय करू शकतेस, किंवा कुठल्याही अध्यात्म या क्षेत्रामध्ये काय करू. मी आध्यात्मिक व्यक्ती नाही आहे ना, मला अध्यात्माचा माहिती आहे, मला काहीच माहिती नाही आहे, मी तशी नाहीच आहे, तर मी कसं हे करणार, म्हणून मी सोडून दिला विषय. काही दिवसानंतर किरण गौर एक ताई आहेत, त्यांचा मला कॉल आला की विद्या भेटायला आहे, मला तुला एका व्यक्तीला भेटवायचं. कदाचित तेव्हापासून जर्नी सुरू झाली होती. मी गेली भेटायला आणि तेव्हा अचानक माझी भेट विजया देवेकर यांच्याशी झाली, ज्या स्वतः इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्या स्वामींचं त्याही खूप करतात. हो. त्या माझ्यासमोर बसल्या आणि एकदम तेजस्वी रे, म्हणजे डोक्यावरती मोठी लाल टिकली आणि एकदम तेजस्वी, असं वाटत होतं की जणू महाराजांनीच त्यांना पाठवलं होतं, देवीचा अवतार समोर बसलेला. आणि तिने माझं इंट्रोडक्शन केलं की यांचं एक चॅनल आहे, या खूप सामाजिक काम करतात आणि यांना आता काहीतरी मोठं करायचं आहे, स्वामींचं काहीतरी करायचं आहे किंवा काहीतरी तिला सुरू करायचं नवीन. तर त्यांच्या तोंडूनच आलं, अगं तू दादर मठाजवळ राहते, मग मठांमध्ये येणाऱ्या सेवेकरींविषयी काहीतरी कर, अनुभवांविषयी काहीतरी कर, आणि कुठे तुला काय अडतं काय आहे. तर मी बोली तोची एक समर्थ नाव ठेव. आणि तिथून तोची एक समर्थ हे नाव मी म्हणजे बोलतो ना की लगेचच आय वॉज लाईक ओके, आता मी हेच नाव ठेवणार. आणि हे नाव मी लगेच दुसऱ्या दिवशीपासून कामाला सुरुवात, पुढचा गुरुवार गेला, मी पहिलं दत्तगुरूंपासून सुरू केलं आणि त्यानंतर अनस्टॉपेबल, म्हणजे जस्ट लाईक अनस्टॉपेबल शक्ती माझ्या पाठीशीच होते. आणि तशी ती एकही गुरुवार कावेरी मी मिस नाही केला आहे महाराजांचा. दर गुरुवारी मी लाईव्ह घेते आणि दर गुरुवारी हे अनुभव येतात. हो. आणि लोक समोरनं येतात, स्वामींचे जे अनुभव द्यायला येतात ते मला समोरनं कॉल करतात, समोरनं कावेरी ते रीच आऊट करतात. आणि अनुभव ऐकशील तर
ऑफकोर्स आम्ही वेगळंच इंस्टाग्राम तुझं. पेजवर ऐकतोच तुझ्या लाईव्ह डेफिनेटली